मित्रांनो नमस्कार. साधारणतः 9-10 महिन्यापूर्वी हा प्रवास आपण सुरू केला होता आणि आज आपण 12वीचा शेवटचा लेसन अभ्यासत आहोत. हा शब्द आहे इथे आपल्याला व्होयाजिंग असं दिसतं. व्होयाज असं आपण वाचतो त्याला. ॲक्च्युली त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे व्हॉइज. व्हॉइज आणि त्याला आयएनजी प्रत्यय लागल्यामुळे शब्द तयार होईल व्हॉइजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. साधारणतः 10 महिन्यापूर्वी आपण हा प्रवास सुरू केला होता आणि हा जो लास्ट लेसन आहे 1.8 व्हॉइजिंग टुवर्ड्स एक्सलन्स तो आपण सुरू करत आहोत. हा प्रवास आपण सुरू केला होता 12वीच्या अभ्यासक्रमासाठी 12th इंग्लिश. नवीनच सिलेबस आलेला होता, कुठल्याही प्रकारचं साहित्य उपलब्ध नव्हतं. मग अशा वेळेस मला वाटलं की काहीतरी आपण करू शकतो, म्हणून मी 12वी इंग्लिश या विषयाचा अभ्यासक्रम जो बघायला गेलं तर थोडासा अवघड भाषेत होता. भाषा किचकट वापरली गेली होती. काही काही लेसन सोपे आहेत, परंतु सुरुवातीला कवितांची अडचण येणार होती. मग त्या साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या या हेतूने मी कामाला सुरुवात केली आणि त्यात खरोखर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, चांगलं यश मिळालं. आता 15,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेली आहेत आणि जे व्हिडिओज आहेत ते पण बऱ्यापैकी बघितले जात आहेत आणि आता परीक्षा येत आहेत तर अजून थोडासा बघण्याचं प्रमाण वाढून जाईल. तर यात तुम्ही रिस्पॉन्स दिला, कमेंट्सद्वारे तुम्ही प्रेरित केलं, त्यामुळे आज आपण इथपर्यंत येऊ शकलो. आज टेक्स्टबुक पूर्ण होत आहे, लास्ट लेसन आहे. काही जे 1-2 लेसन आहेत जे या परीक्षेला येणार नाहीत ते मी करायचे टाळलेले आहेत. ते परीक्षा वगैरे झाल्यानंतर आरामात करेल, पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कामात येतील. तर चला आपण सुरू करूया 1.8 व्हॉइजिंग टुवर्ड्स एक्सलन्स पार्ट 1. हा जो लेसन आहे या लेसनचे लेखक आहेत अच्युत गोडबोले. ॲक्च्युली त्यांची ती आत्मचरित्रे आहे आणि आत्मचरित्रातून हा भाग घेतलेला आहे. अच्युत गोडबोले इज वेल नोन फॉर हिज रायटिंग्स इन मराठी अँड इंग्लिश. हे मराठी आणि इंग्लिश दोघं भाषांमध्ये लिहिणारे वेल नोन रायटर आहेत. ही इज अ prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. आता प्रॉलिफिक रायटर आहेत म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा हातखंडा आहे. या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी स्वतः लिहिलेली ओरिजिनल पुस्तकं तर लिहिलीच, त्यासोबतच इतर भाषेतील अत्यंत महत्त्वाची पुस्तकं त्यांनी मराठीत आणली, म्हणजे आपण त्याला ट्रान्सलेशन वर्क म्हणतो. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल. खूप साध्या सिंपल पद्धतीने, अनौपचारिक पद्धतीने ते लिहितात. तरीसुद्धा जे काही लिहितात ते माहितीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, खूप माहिती मिळते आपल्याला. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई इन 1972 अँड हेडेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन्स इन कंपनीज ऑफ ग्रेट रेप्यूट. साधारणतः 1972 साली मुंबईहून ते IIT शिक्षण पूर्ण घेतलं. IIT आपल्याला माहिती, तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला याच्याबद्दल चांगली माहिती आहे. बऱ्याचशा मुलांचं, विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं IIT मध्ये जाण्याचं. तर त्यांनी 1972 मध्ये IIT मधील आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी ब्रँच घेतली होती केमिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत रेप्युटेशन असलेल्या, रेप्यूट हा शब्द रेप्युटेशन पासून तयार झालेला आहे, अशा कंपनीजमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्यात. हेड म्हणून काम केलं. मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील त्यांनी टॉपचं जे पद आहेत त्याच्यावर त्यांनी काम केलेले आहे. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन बाय अच्युत गोडबोले depicts his journey from a middle class school boy to a famous writer. आता हे जे आत्मचरित्रपर लेख आहे जे त्यांनी लिहिलेला आहे अच्युत गोडबोले यांनी, साधारणतः त्यांनी जो प्रवास दाखवलेला आहे तो मिडल स्कूलपासून, म्हणजे साधारणतः समजून घ्या हायस्कूलला असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय घटना घडत होत्या याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि कशा पद्धतीने ते एक प्रसिद्ध लेखक झालेले आहेत इथपर्यंत त्यांचा प्रवास त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलेला आहे या आत्मचरित्रपर लेखात. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कम्प्युटर सिस्टीम्स. पटनी कम्प्युटर सिस्टीम्स ही एक मोठी कंपनी आहे कम्प्युटर क्षेत्रातली. या क्षेत्रात त्यांनी अत्यंत यशस्वी जनरल मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. ही हेडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज अँड लॅटर बिकम अ फेमस रायटर. त्यानंतर त्यांनी जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत रेप्युटेड कंपनीजमध्ये एक चीफ म्हणून काम केलं, प्रमुख म्हणून काम केलं आणि त्यानंतर ते एक प्रसिद्ध लेखक झाले.
द प्रेझेंट रायटर डिस्कस हिज क्वेस्ट फॉर एक्सेलन्स हॅव डेव्हलप्ड अ थर्स्ट फॉर नॉलेज. आता हा जो लेख आहे, या लेखात त्यांनी कशा पद्धतीने परफेक्शन लेवल मिळवण्याचा प्रयत्न केला. एक्सेलन्स या शब्दासाठी मी परफेक्शन हा शब्द वापरत आहे. कशा पद्धतीने तो त्यांनी वापरण्याचा प्रयत्न, एक्सेलन्स मिळवण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आणि ज्ञान मिळवण्यासाठी जी तहान आहे ती कशी त्यांनी वाढवत नेली, याबद्दल माहिती दिलेली आहे. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इन्ग्रेडियंट्स एसेन्शियल्स ऑफ सक्सेस अँड द वेज टू अचीव इट. तर त्यांनी काय डिस्कस केलेलं आहे या लेखात? या लेखात त्यांनी असं डिस्कस केलं आहे की जेव्हा तुम्हाला यशस्वी व्हायचं असतं, काहीतरी अचिव्हमेंट करायची असते, त्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत. त्या कोणत्या आहेत, ते इन्ग्रेडियंट्स किंवा ते इसेन्शियल्स आवश्यक गोष्टी कोणत्या यशस्वी होण्यासाठी, याबद्दल त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. लेसन बघूया. व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. ॲक्च्युली व्हॉयज हा शब्द काय दर्शवतो? प्रवास. तो जलप्रवास आहे. जेव्हा पाण्यातून प्रवास केला जातो त्यावेळेस त्याला व्हॉयज म्हणतात. आता हा यशस्वीतेकडे मार्गक्रम करणारा प्रवास आहे. एक्सलन्स म्हणजे काय? प्रवीणता, ज्याला आपण अजून काय म्हणतो, एक्सपर्ट लेवल मिळवण्यासाठी जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे हा लेसन, व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. लहानपणी सर्वसामान्य आपल्या देशातील लोक जसं वाढतात तसंच ते वाढले, एकदम साध्या सिंपल पद्धतीने. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. मिडल क्लास, त्यातही लोअर मिडल क्लास. मिडल क्लासचे काही प्रकार असतात मध्यम वर्गामध्ये, उच्च मध्यम वर्ग, मध्यम वर्ग आणि एक लोअर मध्यम वर्ग. अशा क्लासेसपैकी सगळ्यात लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यातच त्यांची वाढ झाली. अवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इवन हॅव बेसिक amenities such as fan, a refrigerator, a geyser, a dining table or gas stove, live alone an air conditioner or a car. आता सर्वसाधारणपणे भारतात मॅक्झिमम लोक ज्या परिस्थितीत राहतात त्याच परिस्थितीत ते राहिलेले आहेत. त्यांचं घर 300 स्क्वेअर फीट होतं, म्हणजे 2 रूमचं घर. त्या घरात बेसिक ॲम्युनिटीज नव्हत्या. उदाहरणार्थ पंखा नव्हता, रेफ्रिजरेटर नव्हतं, गीझर नव्हतं, डायनिंग टेबल नव्हता, और गॅस स्टोव सुद्धा नव्हता. म्हणजे चूल वगैरे या प्रकारात त्या ठिकाणी स्वयंपाक वगैरे केला जातो, किंवा गॅस स्टोव असावा. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर और कार आणि एसी तर बाजूलाच ठेवा, त्यांचा काही संबंधच असायची गरज नव्हती. इट वॉज ओनली when I entered the college that I got a watch and we got a dining table and a gas stove at home. आता ज्यावेळेस लेखक कॉलेजमध्ये गेले त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना घड्याळ भेटलं, त्यानंतर घरात डायनिंग टेबल आला आणि गॅस स्टोव आला. गॅस नव्हता, म्हणजे साधा रॉकेलचा स्टोव होता. आणि बऱ्याच जणांना हा अनुभव असेल, इवन मला सुद्धा हा अनुभव आहे. या प्रकारातून आपण सगळे गेलेलो असतो. याला लोअर मिडल क्लास म्हणतात आणि याच फॅमिलीमधून मॅक्झिमम आपण येत असतो. नेव्हरलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या मात्र त्यांचं जे बालपण होतं ते समृद्ध होतं, चांगलं होतं. कसं? पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू व्हिजिट अवर होम अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. आता सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचं आयुष्य समृद्ध होतं. ते त्यांच्या वडिलांमुळे मोठ्या मोठ्या लोकांशी परिचय होता. त्यात फार महान कवी होते, विंदा करंदीकर होते, मंगेश पाडगावकर होते, वसंत बापट होते. हे यांच्या घरी यायचे आणि यांच्या वडिलांसोबत तासनतास गप्पा मारायचे. आणि त्या गप्पा असायच्या लिटरेचरबद्दल. मराठी पण असेल, इंग्लिश पण असेल, पण लिटरेचर, कविता या विषयावर ते गप्पा मारायचे. आता एवढे मोठे लोक घरात येतात, निश्चितच वारसा समृद्ध आहे त्यांना मिळालेला, सांस्कृतिक वारसा. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स अँड थॉमस हार्डी. आता जास्त करून हे जे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट ज्या विषयांवर गप्पा मारायचे ते विषय कोणते होते? त्यात केशवसूत होते, मर्ढेकर होते, शेक्सपियर होते, चार्ल्स डिकेन्स होते आणि थॉमस हार्डी होते. तर शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स आणि थॉमस हार्डी इंग्लिश लिटरेचरचे विषय होते. केशवसूत, मर्ढेकर हे मराठी लिटरेचरचे विषय होते. आय डिड नॉट फुली अंडरस्टँड द डिस्कशन्स इन डेप्थ बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आता हे विषय जरा डीप असणार,
लेखक लहान होते त्यावेळेस, बरंचसं समजायचं, परंतु ते डिस्कशन कधी कधी इतक्या डेप्थला असायचं की त्यांना सर्व समजायचं नाही, परंतु ते सर्व ऐकून ते मात्र प्रचंड इम्प्रेस व्हायचे. ही महत्वाची गोष्ट होती. वी ऑल्सो वेर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. विशेषच म्हणावं लागेल त्यांच्या वडिलांबद्दल, एवढे मोठे मोठे परिचय होते बघा. लेखक म्हणतात की मी लकी आहे, कारण अजून या कवींव्यतिरिक्त आमच्या घरी कोण कोण यायचं. कुमार गंधर्व यायचे, पंडित भीमसेन जोशी यायचे, पंडित जसराज यायचे आणि तासन तास रात्रंरात्र ते म्युझिक बद्दल गप्पा मारायचे. कधी कधी तर पहाट व्हायची, समटाइम्स डॉन म्हणजे पहाट व्हायची. दिस इज हाऊ अँड वाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि या कारणांमुळेच लहानपणी माझ्यामध्ये साहित्याबद्दल प्रचंड इंटरेस्ट निर्माण झाला, त्याचबरोबर म्युझिकबद्दल इंटरेस्ट विकसित झाला. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक, बट आय बिगॅन टू लव्ह इट ट्रेमेंडसली सिन्स देन. मला आजसुद्धा म्युझिकचं ग्रामर समजत नाही, पण म्युझिक मला प्रचंड आवडायला लागलं. अगदी लहानपणापासून ज्यावेळेस ही मंडळी आमच्या घरी यायची. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. खरोखर खूप सांस्कृतिक समृद्ध वारसा त्यांना मिळालेला आहे. आणि अच्युत गोडबोलेंसारखा हुशार विद्यार्थी हे सर्व ऐकत असताना स्वतः विकसित आणि ग्रो होणार नाही असं शक्यच नव्हतं. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट अवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर्स एटसेट्रा. तर बऱ्याच वेळा घरातला जो वारसा होता किती समृद्ध होता, तर घरात ज्या चर्चा व्हायच्या त्या कशावर व्हायच्या? म्युझिकवर म्हणजे संगीतावर चर्चा व्हायची. लिटरेचर म्हणजे साहित्यावर चर्चा व्हायची. पेंटिंग्स आणि स्कल्पचर्स म्हणजे काय? मूर्त्या वगैरे घडवतो ना आपण, त्या शास्त्राला स्कल्पचर्स म्हणतात. या विषयावर चर्चा व्हायची. आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट व्हॅन गॉग, मोझार्ट, मायकेल एंजेलो एटसेट्रा यासारख्या महान कलाकारांबद्दल चर्चा व्हायची त्यांच्या घरात. व्हॅन गॉग कदाचित आपल्यापैकी बरेचसे जण हे नाव पहिल्यांदा ऐकत असतील, मोझार्ट हे नाव पहिल्यांदा ऐकत असतील, मायकेल एंजेलो हे नाव परिचित आहे, परंतु व्हॅन गॉग आणि मोझार्ट हे नाव पहिल्यांदा आपण ऐकत असू. तर या लोकांच्या वर चर्चा व्हायची, यांच्यावर चर्चा व्हायची. म्हणजे किती लहानपणीच या लोकांबद्दल माहिती होतं. म्हणजेच आपोआप त्यांना म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर या विषयावर खूप लहानपणीच एक चांगली दृष्टी मिळालेली होती. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more important in our lives than science or technology. आता असं सगळं भारी वातावरण आजूबाजूला होतं, त्यामुळे लहानपणीच माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे प्रत्येक आर्ट अगदी समान तत्वावर, जेवढं सायन्स आणि टेक्नॉलॉजी महत्व आहे तेवढंच प्रत्येक आर्ट आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे. लहानपणी कळलं. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. आणि लहानपणीच कळालं मला की पैसा हा सर्वस्वी गोष्ट नाही, एकमेव गोष्ट नाही आयुष्य जगण्यासाठी. तर साहित्य, कला, पेंटिंग्स, लिटरेचर, स्कल्पचर या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आयुष्यात हे मला लहानपणीच कळालं. इट इज नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस अवर लाईव्स अँड पुट्स मिनिंग्स टू अवर एक्झिस्टन्स, इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. पैसा महत्त्वाचा नाही असं नाही, पैसा महत्त्वाचा आहे. बट इफ ॲट ऑल, परंतु समजा आपल्या आयुष्यात आर्ट्स नाहीये, म्युझिक नाही, लिटरेचर नाही, तर आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही. पैसा महत्त्वाचा आहे, परंतु आयुष्य समृद्ध करण्यासाठी आर्ट्स, म्युझिक आणि लिटरेचर याची नितांत गरज आहे. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा नाही की मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स आवडत नाही. इनफॅक्ट आय लव्ह दिस सब्जेक्ट्स. खरं तर मला हे सब्जेक्ट्स खूप आवडतात. हावेवर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन्स. पण माझं एक वैशिष्ट्य होतं की या विषयांचा अभ्यास मी फक्त मार्क्स मिळवण्यासाठी कधी केला नाही. कारण मार्क्स मिळवण्यासाठी केला तर विषय कधीच समजत नाही. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरंट ब्युटी. खरं तर या विषयांचा अभ्यास मी केला आणि या विषय मला आवडायचे सुद्धा. पण आवडण्याचं कारण, इंटरेस्ट घेण्याचं कारण काय होतं की या विषयांमध्ये एक विशिष्ट सौंदर्य आहे. ते सौंदर्य समजून घेण्यासाठी मी या विषयांचा अभ्यास केला आणि त्यामुळे मला हे विषय समजले. मी जर फक्त मार्क्स मिळवण्यासाठी या विषयांचा अभ्यास केला असता तर या विषयांचं सौंदर्य मला कळालं नसतं. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. आता सर्वसामान्य व्यक्तींना न्यूटनचा लॉ हा अवघड असतो किंवा सोपा असतो. तेच पायथागोरसच्या सिद्धांताबद्दल पण आपण म्हणू शकतो, सोपा असतो किंवा अवघड असतो. पण प्रस्तुत लेखकाला
न्यूटनचा लॉ सुंदर वाटला, पायथागोरसचा सिद्धांत एलिगंट वाटला, ग्रेसफुल वाटला, भव्य दिव्य वाटला. आय लव्ह सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड व्हेन आय वॉज इन द 7th. नॉट टू शो ऑफ, बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्व्हॉल्व्ड इन सॉल्विंग देम. मी 7वीला असताना मला 9वीचे फिजिक्सचे आणि मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडायचे. मी मोठाही काय नाही करत, पण मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला ते आवडायचं, कारण ते मी करू शकायचो, कारण ते मला आवडायचं. मी त्यात इन्व्हॉल्व्ह झालो होतो मनापासून, त्यातलं सौंदर्य समजून घेण्यासाठी. आता 7वीचा मुलगा 9वीचे फिजिक्सचे आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्यात त्याला मार्क्स मिळणार आहे का? इथेच आपल्याला सिद्ध होते की ते मार्कांसाठी अभ्यास करत नव्हते, तर ते त्यात इन्व्हॉल्व्ह झालेले होते, त्यातलं सौंदर्य समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आय यूज टू लव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडायचं, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या पद्धती सुद्धा एलिगंट मेथड मला आवडायच्या, त्या मी शोधायचो. ऑब्व्हियसली दिस प्रॉब्लेम्स वर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम, बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. खरं तर अभ्यासक्रमाचा भाग नव्हता, मार्क्स मिळवण्याचा भाग नव्हता, परंतु ही मला प्रोसेस खूप आवडायची, म्हणून मी ते करायचो. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude, which came handy when I appeared for my IIT entrance, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. आता हा जो ॲटिट्यूड होता ना, कोणता? लुकिंग बियॉन्ड मार्क्स, मार्कांच्या पलीकडे बघणे, और एक्झामिनेशन किंवा एक्झामिनेशनच्या पलीकडे बघणे, अँड टू सीक जॉय, आणि आनंद शोधणे, सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स, कुठलाही आव्हानात्मक प्रॉब्लेम असेल त्याला सॉल्व्ह करायचं, जे काम आहे त्याच्यात एन्जॉय शोधायचा, सीक म्हणजे शोधणे. याच्याने मला मदत झाली. कसली मदत झाली? टू डिव्हेलप प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ॲटिट्यूडच माझा तयार झाला. मग विच केम हँडी व्हेन आय अपियर्ड फॉर माय IIT एंट्रान्स, आणि जेव्हा IITची एंट्रान्स दिली त्यावेळेस मला हा जो ॲटिट्यूड होता प्रॉब्लेम सॉल्विंगचा, याचा फार उपयोग झाला. कारण ही जी परीक्षा आहे, बिकॉज दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. तुम्ही प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता, त्याची तुमच्यात किती क्षमता आहे, त्याच्यावरच ही परीक्षा आधारलेली आहे. अँड द ॲबिलिटी टू थिंक नॉट ओनली लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली. आणि कशावर आधारलेला आहे? अजून तुमच्याकडे एक ॲबिलिटी पाहिजे, क्षमता पाहिजे. कशाची? विचार करण्याची. तो विचार कोणता? तो फक्त लॉजिकली नाही, तर क्विकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, अशी क्षमता निर्माण होऊन जाते. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तेव्हा कोणती क्षमता निर्माण करतात? तर तुम्ही फक्त लॉजिकल विचार करत नाही, तर जो विचार करता तो अत्यंत क्विकली आणि फास्टली करतात, आणि याचा फायदा तुम्हाला खूप होतो IIT एक्झाममध्ये. मग असा ॲटिट्यूड डेव्हलप करणं खूप चांगली गोष्ट आहे. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared from my first standard until IIT, barring only a few times. पहिलीपासून जेवढ्या पण त्यांनी परीक्षा दिल्या IIT पर्यंत, तर मॅथ्समध्ये त्यांना नेहमी 100 पैकी 100 मार्क्स मिळाले. एखाद दुसऱ्या वेळा इकडे तिकडे झालं असेल, परंतु ते काही मोठाही काय नाही करत, ते त्यांच्या अभ्यासाची पद्धत सांगतात. मार्क्स मिळवण्यासाठी त्यांनी अभ्यास केला का? नाही, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ॲटिट्यूड त्यांनी डेव्हलप केला, आणि त्याचा फायदा त्यांना झाला की IIT पर्यंत जेवढ्या पण परीक्षा दिल्या त्यात मॅथ्सला त्यांनी आउट ऑफ मार्क्स मिळवले. एखाद वेळा झालं असेल इकडं तिकडं. आय टूड 16 इन द SSC बोर्ड. आता त्या काळात SSC बोर्डला मेरिट लिस्ट असायची, आणि त्या मेरिट लिस्टमध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रातून 16वे आले होते. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स पुट टुगेदर. आणि जेव्हा सगळ्या विषयांची टोटल केली तर ते विद्यापीठात पहिले आले होते. तरी मोठी अचिव्हमेंट होती त्यांची. Those days you could get an admission into IIT without the entrance test if you had secured the first rank in the university. आता तो काळ असा होता, जर विद्यापीठात तुम्ही पहिले आले तर IITची एंट्रान्स न देताच तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळायचं. आज आपण त्या IITच्या एक्झामला JEE म्हणतो. Therefore I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. आणि ते पहिले आले होते, त्यामुळे IITला त्यांना डायरेक्ट ॲडमिशन मिळणार होतं, परीक्षा देण्याची गरज नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. परंतु अख्ख्या सोलापूरमध्ये त्यांना हे कोणीच सांगितलं नाही, कदाचित कोणालाच माहीत नसेल. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल. अख्ख्या सोलापूरमध्ये या नियमाबद्दल कोणाला माहिती सुद्धा नसेल.
Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. आता माहिती नसल्यामुळे डायरेक्ट प्रवेश IIT ला मिळणार असून सुद्धा मी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत सुद्धा खूप चांगली रँक मिळवली. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. तर IIT मध्ये जाताना मला खूप प्रचंड आनंद झाला, कारण एक ते मोठं स्वप्नच असतं बऱ्याचशा मुलांचं. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. तर हा जो माझा आनंद होता तो शॉर्ट लिव्ड म्हणजे खूप कमी काळ टिकणारा होता. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरेड. सोलापूरचे आहेत ते, आणि सोलापूरमध्ये कधीही त्यांनी एवढी मोठी बिल्डिंग बघितली नव्हती की ती 3 मजल्यापेक्षा मोठी असेल. मुंबई हावेवर वॉज फुल ऑफ स्काय स्क्रेपर्स. मुंबईला मात्र प्रचंड मोठमोठाल्या बिल्डिंग होत्या. स्काय स्क्रेपर्स म्हणजे उंच गगनात भिडणाऱ्या बिल्डिंग, फार मोठमोठाल्या बिल्डिंग. ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कन्व्हर्स इन इंग्लिश, वेरॅज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. आता IITचं जे कॉलेज होतं त्यात सगळे लोक, प्रोफेसर्स, विद्यार्थी सगळे इंग्लिशमधून बोलायचे आणि माझं इंग्लिश तर फारच पुअर होतं. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी, कारण माझं संपूर्ण शिक्षण कोणत्या भाषेत झालं? मराठी मीडियममध्ये झालं. अँड माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. त्यामुळे स्पोकन इंग्लिशची अवस्था फारच वाईट होती. नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅबलरी, बट माय प्रोनाउन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्स व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट. आता इंग्लिश म्हटलं की कोणता प्रॉब्लेम असतो? व्होकॅबलरीचा प्रॉब्लेम असतो, प्रोनाउन्सिएशनचा प्रॉब्लेम असतात आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचे प्रॉब्लेम असतात. ते म्हणतायत की व्होकॅबलरी फार वीक होती, प्रोनाउन्सिएशन भयानक होतं आणि जे इंग्लिश सेंटेन्सेसचं कन्स्ट्रक्शन होतं ते तर फारच विचित्र होतं, बोलायलाच नको. म्हणजे त्यांना सेमी इंग्लिश सुद्धा नव्हतं, लक्षात घ्या. कदाचित सेमी इंग्लिश राहिलं असतं तर सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम नसता राहिला आणि बेसिक व्होकॅबलरीचा पण प्रॉब्लेम नसता राहिला. पण त्या काळात, आमच्या काळात संपूर्ण मराठीतून होतं. इंग्लिशची फार वाईट अवस्था असायची. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. आता हे जे इंग्रजीचं भूत होतं याच्यामुळे फार फार त्रास झाला. मी एकटा असायचो, घाबरलेला असायचो मुंबईमध्ये आणि मुख्यतः IIT मध्ये. आय हॅड डेव्हलप्ड अन इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स. न्यूनगंड तयार झाला. न्यूनगंड म्हणजे इतरांपेक्षा आपण खूप कमी आहोत, बाकीचे सर्व खूप हुशार आहेत, फार फार मोठे आहेत आणि आपण खूप कमी आहोत आणि आपलं कसं होईल, असा जो कॉम्प्लेक्स असतो त्याला इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. तर IIT मध्ये जो नंबर लागला होता तिथून पळून जावं, मुंबईमधून पळून जावं असे विचार मनात यायला लागले, कारण आपल्याला अपमान वाटतो एखादी गोष्ट नाही आली बाकीच्यांमध्ये राहून. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी वेन अ सिनियर गाय केम अँड सॅट ऑन द चेअर ॲडजेसंट टू मी. एकदा मेसमध्ये बसलेलो होतो, चहा पित होतो. एक सिनियर विद्यार्थी आला आणि बाजूच्या खुर्चीवर बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय विथ फेअरली सॉफिस्टिकेटेड इंग्लिश, ॲट लिस्ट स्पोकन और कोलोक्वियल इंग्लिश. आता तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा होता, इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला मुलगा होता. खूप सुंदर इंग्लिश होतं, सॉफिस्टिकेटेड म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन चांगलं, स्पोकन इंग्लिश चांगलं. कोलोक्वियल म्हणजे संभाषण करताना जे इंग्लिश वापरतात त्याला कोलोक्वियल इंग्लिश म्हणतात, ते पण त्याचं खूप चांगलं होतं. ही वॉज अ बिट ॲरोगंट. आणि कसं असतं मग, असं काही आपल्याला येत असलं की थोडंसं सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. तो इन्फेरियर कॉम्प्लेक्स सांगितला ना, त्याच्या विरोधातला जो कॉम्प्लेक्स असतो त्याला काय म्हणतात? सुपेरियर कॉम्प्लेक्स. आणि त्यामुळे तो ॲरोगंट, थोडा उद्धट होता. अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. पुल माय लेग म्हणजे मला चिडवायचं होतं त्याला. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी. माझ्याशी त्याने गप्पा मारायला सुरुवात केली. अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड. आणि मी इंग्लिशमधून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्याने मला पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली की प्रत्येक वाक्यात चूक होती ती त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. आफ्टर अबाउट 5 मिनिट्स ही वॉकड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. 5-1 मिनिट तो माझ्याशी बोलला, मी त्याच्याशी बोललो. मी बोलत असताना माझ्या प्रत्येक वाक्यातील तो चुका शोधत होता, काढत होता, मला सांगत होता. 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. आता मला फारच अपमानित वाटलं, अपसेट पण झालो, नाराज झालो. ॲज इट इज आय वॉज फिलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफिडंट अँड दिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. काय झालं? मी डिप्रेस झालो, नैराश्यात गेलो. डिफिडंट म्हणजे कॉन्फिडन्सच्या विरुद्ध शब्द आहे तो डिफिडंट. कॉन्फिडन्स खूप लूज झाला म्हणजे डिफिडंट झालो. आणि ही जी घटना होती ही फार भयानक होती, माझ्या आयुष्यातली शेवटची. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. आता माझा कॉन्फिडन्स पूर्णतः तुटलेला होता. आता हिंमत नव्हती पुढे मला जाण्याची.
आय फेल्ट आउट ऑफ प्लेस. मला असं वाटायचं मी चुकीच्या जागेवर आहे. अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. त्या क्षणाला सोलापूरला पळून जावं असं वाटत होतं. हावेवर इट वॉज ओनली माय सेल्फ एस्टीम विच स्टॉप मी. परंतु आपला एक आत्मसन्मान असतो. तो आत्मसन्मान आपल्याला एखादी गोष्ट, वाईट गोष्ट करण्यापासून वाचवत असतो. कारण त्यातून पुन्हा अधिक प्रमाणात आपल्याला अपमानित व्हावं लागणार होतं. सोलापूरला पळून जाणं म्हणजे पुन्हा तिथली लोक याला चिडवणार, तुझ्याने झालं नाही, तू करू शकला नाही. मग हा जो सेल्फ एस्टीम होता, त्या सेल्फ एस्टीमने त्याला थांबवलं. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप्ड मी. अचानक हळूहळू कॉन्फिडन्स वाढू लागला, दृढ निश्चय केला, हिंमत वाढली. डिस्पाइट हेलिंग फ्रॉम सोलापूर, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. आता हे जे नैराश्याचं वातावरण होतं, त्यातून एक नवीन विचार जन्माला आला. अरे, मी काय सर्वसाधारण मुलगा आहे का? मी तर रँक होल्डर आहे. त्याला याची जाणीव झाली. एक रँक होल्डर मुलगा कमी कसा काय असू शकतो? कारण आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्यात चांगलं काय काय आहे हे आपण शोधायला हवं. चांगलं काय काय आहे हे जर आपण शोधलं तर कॉन्फिडन्स वाढतो. मग त्यानेही तेच केलं. लेखकाने लहानपणी तो म्हणतोय की मी एक रँक होल्डर होतो, IIT कॉलेजमध्ये होतो, मॅथमॅटिक्समध्ये किती अवॉर्ड मिळालेले आहे, म्हणजे मी काही ऑर्डिनरी मुलगा नाही. काहीतरी माझ्यामध्ये आहे. व्हाय शुड आय गिव्ह अप? मी हे सर्व का सोडून द्यायचं? अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आणि ते इंग्लिश सारख्या एकदम साध्या छोट्या गोष्टीसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आता दृढ निश्चय झालेला होता, हे सगळं मी सोडणार नव्हतो. आणि मी आता लढायला सुरुवात केली होती. मी आता लढेल आणि या सगळ्यांवर मात करेल असं त्याने ठरवलं. ॲज आय क्लाइम्ब द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. मी चहा पिऊन माझ्या हॉस्टेलकडे जात होतो. हॉस्टेलच्या पायऱ्यात चढत होतो आणि डोक्यात प्लॅन तयार होत होता. Normally, most of us who are educated in vernacular languages such as Marathi think in Marathi before speaking in English, translate in English, and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. काय असतं? जे जे मुलं व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये शिकलेली असतात, व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे प्रादेशिक भाषा, उदाहरणार्थ मराठी. एखादा व्यक्ती मराठी शिकलेला आहे, तर इंग्लिशमध्ये बोलण्यापूर्वी तो काय करतो? थिंक इन मराठी. आधी मराठीत विचार करतो, मनातल्या मनात. ते मराठी वाक्य ट्रान्सलेट करतो इंग्लिशमध्ये मनातल्या मनात. देन कसा तरी बोलतो, ते जे ट्रान्सलेशन केलेलं असतं ते. आणि ते एक्स्ट्रीमली ऑकवर्ड असतं, विचित्र असतं. कारण काही एक पद्धती असते, अभ्यासानंतर आपल्या लक्षात येतं. आता 12वी पर्यंत आजच्या मुलांना बऱ्यापैकी ते लक्षात येतं. पूर्वी मराठी मीडियम होतं 12वी पर्यंत, त्याच्यामुळे ते अवघड जायचं. आय हॅड डिसाइडेड दॅट आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. आणि मी असं ठरवलं की मी आता असं नाही करणार. कसं? मनातल्या मनात आधी मराठी वाक्य काय ते ठरवायचं, त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आणि मग बोलायचं. मी ही पद्धत बंद करायचं ठरवलं. आय वॉन्टेड टू अचीव्ह एक्सेलन्स. आता मी ठरवलं की इंग्लिश भाषेवर मी प्रभुत्व मिळवणार. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहुड. आता ही जी प्रचंड इच्छाशक्ती होती ना, कोणती काय पण आपण करतो, तर त्या कामात नेहमी प्रभुत्व मिळवायचं, प्रावीण्य मिळवायचं, हा ॲटिट्यूड मला लहानपणापासून होता. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, आय ऑलवेज सेट माय एम्स हाय. त्या क्षेत्रात मी यशस्वी होईल किंवा नाही याचा मी विचार करत नव्हतो. टार्गेट नेहमी हाय ठेवायचो. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आता सुद्धा मी काय ठरवलेलं होतं? एकदम भारी बोलायचं, उत्तम इंग्लिश बोलायचं, फ्लुएंट इंग्लिश बोलायचं. हे मी माझं टार्गेट ठरवलं. यशस्वी हो अथवा नो ते नंतर ठरवेल. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रिडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं? इंग्लिश न्यूजपेपर वाचायला सुरुवात केली, इंग्लिश नॉवेल्स वाचायला सुरुवात केली. आय स्टडीड एटिमॉलॉजी अँड फनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रनाऊन्स देम. मी शब्दांचा जो इतिहास आहे तो अभ्यासला, फनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र अभ्यासलं, शब्दांचं जे मूळ रूप असतात ते अभ्यासले, त्यांना कसं प्रनाऊन्स करतात ते अभ्यासलं. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर, आरशापुढे उभा राहायचो. प्रॅक्टिस स्पीकिंग, बोलण्याची प्रॅक्टिस करायचो. रिअलायझिंग माय मिस्टेक्स, माझ्या चुका समजून घ्यायचो. अँड करेक्टिंग देम माय सेल्फ, स्वतःच करेक्ट करायचो. अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. आणि अशा प्रकारे सुधारणा होत गेली. इट टूक अबाउट 9-10 months
by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. या प्रोसेसला 9-10 महिने लागले आणि 9-10 महिन्यांनी एवढी प्रगती केली की इंग्लिश बोलताना आत्मविश्वास वाढला, कुणासोबतही मी बोलू शकत होतो. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड, भीती गेली होती. अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आता मला कम्फर्टेबल जीवन जगता आलं हॉस्टेलमध्ये. इन माय फ्युचर करियर आउट ऑफ 32 years in information technology field, I was the chief executive managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. आणि या आत्मविश्वासामुळे एवढ्या एका गोष्टीमुळे मागे पडलो होतो इंग्लिशमध्ये, तर या एका प्रकारात मी आत्मविश्वास मिळवला आणि त्याचा परिणाम असा झाला की भविष्यात माझं एकूण 32 वर्षाचं करियर झालं. ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्डमध्ये झालं आणि मी फक्त एक एम्प्लॉय म्हणून काम केलं नाही, तर आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह. मी नेहमी प्रमुख म्हणून काम केलं, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं, हेड ऑफ सॉफ्टवेअर नेहमी तिथला बॉस बनून राहिलो आणि माझ्यासोबत हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड होते, असं ते नम्रपणे म्हणतायत. त्यांना असं म्हणायचं की त्यांच्या हाताखाली हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सनी काम केलं. ओके, हा पहिला पार्ट आपण इथे संपवूया. लेसन मोठा आहे, अजून एक पार्ट मी बनवेल. तोपर्यंत थँक यू.